मॉल, मूव्ही आणि गर्दीपासून दूर आज आम्ही अशा एका ठिकाणी पोहोचलो आहोत जिथे फक्त शांतता, मोरांचा आवाज आणि मनाला मिळणारं समाधान आहे. शेकडो वर्षांचा इतिहास जपणारं हे मंदिर आणि त्यानंतरचा पूर्ण व्लॉग नक्की पहा. नमस्कार सर्वांना. आज आहे संडे आणि संडेची एक छोटीशी ट्रिप काढलेली. म्हणजे तसं ट्रिप वगैरे म्हणजे काही खूप दूर नाही, तर अगदी अंकलेश्वरच्या जवळच. तर मुलांना आज सुट्टी आहे आणि पण आमचं ठरलं होतं म्हणजे आपण वॉटर पार्कला जाऊया म्हणून. पण त्यांना ऑफिसला जावं लागलं आणि त्याच्यामुळे ते आज हाफ डे घेऊन जरा लवकर आले, कारण वॉटर पार्कला जायचं कॅन्सल झालं तर मग त्या मुलांचा पण मूड ऑफ झाला. म्हणून मग म्हटलं चला थोडासा वेळ काढून जाऊया. तर सायंकाळचे 4 वाजून गेलेले आणि आता आम्ही निघालोत. तर छान असं तुम्हाला दाखवणार आहे पुढं कुठं जातोय ते. तर त्याच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला. तसं तर आम्हाला आणि आमच्या ह्यांना कुठं जास्त हिंडायचा फिरायचा नाद नाही, अजिबात आवड नाहीये. पण आम्हाला कधी कधी वाईट वाटतं आमच्या दारात उभे असलेल्या गाडीचं आणि ह्या पोरांचं, की बिचाऱ्यांना आपल्यामुळे त्यांना पण कुठं नाही म्हणून आम्ही कधीतरी छोटा मोठा प्लॅनिंग करत असतो, आहे का नाही? काय म्हणणं आहे? बरोबर आहे. ज्यांनी कोणी नर्मदा परिक्रमा केली आहे त्यांना हे मंदिर नक्कीच माहिती असणार, कारण नर्मदा परिक्रमामध्ये इथे गुमानदेव हनुमानचं दर्शन घेऊनच पुढे जावं लागतं. तर इथे नर्मदा परिक्रमाच्या दिवसांमध्ये ना खूप गर्दी असते. प्रचंड भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे शनिवारी सुद्धा इथे गर्दी असते. हे हनुमानाचं मंदिर आहे. गुमानदेव हनुमान असे या हनुमानचं नाव आहे आणि इथं खूप मोठं आश्रम आहे. ऋषीमुनी सुद्धा इथं भरपूर राहतात. त्याचप्रमाणे जेव्हा नर्मदा परिक्रमा असते ना तेव्हा खूप सारे ऋषीमुनी इथे थांबलेले असतात आणि त्यांच्या आश्रमाची इथे हे म्हणजे पूर्ण आश्रमच आहे मंदिराच्या बाजूने आणि पूर्ण लाकडी आहे. हे लाकडी काम केलेले तुम्ही बघू शकता आणि 2 माळाचे हे बांधकाम सुद्धा लाकडाने बनवलेलं आहे. त्याला आता ऑइल पेंट केल्यामुळे ते म्हणजे टिकवण्यासाठी ऑइल पेंट केलेलं आहे आणि याच्या मध्यभागी हे असलेलं दगडी पूर्ण जे बांधकाम आहे ना म्हणजे मंदिर आहे ते हनुमानाचं मंदिर आहे. आता थोडक्यात इथं मी तुम्हाला हनुमानाची मूर्ती दाखवते. तर बघू शकता दगडाची मोठी अशी ही मूर्ती आहे हनुमानाची. तर इथे आतमध्ये जायला परमिशन नाही, बाहेरूनच इथून दर्शन घ्यायचं आणि आतल्या त्या गाभाऱ्यातून एक प्रदक्षिणा घालायची. तर असं इथं दर्शन घेतल्यानंतर इथं बाजूलाच मोठा असा ओरांडा आहे. तिथं बसतात सगळेजण थोडा वेळ, कारण इथं वातावरणच एवढं छान आणि शांत आहे ना की इथंच बसून राहावंसं वाटतं, जायलाच नको वाटतं. आता हे सगळे जे खांब आहेत ना ते सगळे लाकडाचे आहेत आणि किती छान नक्षीकाम केलेले बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर वाटतं ना की खूपच प्रसन्न वाटतं. आता हे राम, सीता आणि लक्ष्मणाचं मंदिर आहे बघा. हे पण पूर्ण लाकडाचंच आहे बघू शकता. आणि इकडे ना पहिल्या जुन्या पुराण्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत. अगोदर हे ओपन होतं, आता याला काचा वगैरे लावून बंद केलेले. म्हणजे आम्ही लग्न होऊन इकडे आले होते ना 13 वर्षापूर्वी, तेव्हापासून आम्ही इथे येतो. तर या मागच्या 6 महिन्यातच फक्त आलो नव्हतं, तर तेवढ्या वेळामध्ये हे बंद करून घेतलं. त्याच्यानंतर इथं पेंटचं पण काम करून घेतलेले बरंचसं. तर इथं बघू शकता आध्यात्मिक ग्रंथ आहेत आणि पहिल्या म्हणजे गदा वगैरे खूप जुन्या जुन्या वस्तू इथं ठेवलेल्या आहेत संग्रह करून. तर मुलांना हेच दाखवलं आणि सांगितलं हे काय आहे कसं आहे. त्यांचे 17 प्रश्न होते, आता त्याची पण उत्तर आपल्यालाच द्यावी लागतात म्हणा आणि द्यायलाही पाहिजेत. म्हणूनच मग मुलांना घेऊन मुद्दामच आम्ही इकडे आलो होतो. थोडा वेळ इथं बसलो आणि आजकाल मुलांना शॉपिंग मॉल वगैरे या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो, पण मग इथे आणण्याचं कारण हेच होतं, कारण या पण गोष्टी त्यांना माहिती असायला हव्यात आणि एवढा जुना इतिहास आपल्याला अजूनही बघायला भेटते म्हणजे आपलं नशीबच खरं. त्याच्यामुळं मग आम्हाला तर माहितीच होतं, पण आता हे दोघं मोठे झालेले आहेत म्हणून मग परत त्यांना घेऊन आलो आणि त्यांना दाखवलं सगळं. बघू शकता किती बारीक नक्षी काम आहे हे खांबांवरती केलेलं. कसं केलं असेल त्यावेळेस हे लाकडामध्ये कोरलेले आणि त्याला ऑइल पेंट केलेलं आहे आत्ता. तर डबल माळ आहे हा. वरचा माळ सुद्धा लाकडाचा आहे पूर्ण बघू शकता. वरचे सुद्धा कॉलम लाकडाचेच आहेत आणि इथं भरपूर ऋषीमुनी असतात, म्हणजे इथंच राहतात ते. यांचा आश्रमच आहे म्हणा. मधोमध असा हनुमानाचा मंदिराचा गाभारा आणि बाजूला 4ही दिशाने हे असं बांधलेलं पूर्ण लाकडी बांधकाम आहे आणि हे ऋषीमुनींना राहण्यासाठी हे आश्रम आहे. तर आत्ता तेवढे जास्त दिसत नाहीत, पण जेव्हा नर्मदा परिक्रमा चालू असते ना किंवा काही हे असा अधिक महिना किंवा काही असतं ना श्रावण महिना, त्यावेळेस इथं खूप गर्दी असते. भरपूर ऋषीमुनीसुद्धा असतात. आणि हे इकडं बाजूलाच एक मंदिर की काहीतरी झालेले जे की आम्हाला माहिती नाही, ह्या मागच्या 6 महिन्यात झालेले. यांना म्हटलं चला आपण तिथे बघून येऊ काय आहे ते. तर हे आहे बालाजीचं मंदिर आहे, तिरुपती बालाजीचं मंदिर. आणि इथं बांधकाम म्हणजे मंदिरात मूर्तीची स्थापना झालेली आहे, पंडितजी सुद्धा बसलेले आहेत, पण बांधकाम अजून चालू आहे. खूप सुंदर असा वरांडा बनवलेला आहे आणि दगडी बांधकाम आहे पूर्ण. आणि याची कलश आहे ना जो या मंदिराचा कळस, तो तर खूपच सुंदर एकदम अप्रतिम बनवलेला आहे बघू शकता. छान बनवलेलं आहे एकदम. आणि हे नवीन झालेले आहे आता. इथं भरपूर लोक येत जात राहतात, त्याच्यामुळे इथं बनवलेलं असावं त्यांनी. खूप भारी वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. मुलंही एकदम शांत होऊन गेले दोघंजण. आणि आजचा सुट्टीचा म्हणजे सुट्टी नाही म्हणता येणार, पण आजचा दिवस सार्थक झाला. दरवाजा चांगला आहे लाकडाचा.
ते काम चालू आहे इकडं. आणि याच मंदिराच्या एकदम मागच्या बाजूला एकदम उंचावरती हे एक महादेवाचं मंदिर आहे आणि मागच्या बाजूला प्रचंड घनदाट असं जंगल आहे आणि इथून मोरांचे आवाज सतत येत असतात. एकदम थंड हवा वाहते आणि खूप छान वातावरण असतं इथं पावसाळ्यामध्ये. तर आता आम्ही परत अंकलेश्वरला निघालेलो आहे. रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी बघायला भेटते आज. आता आम्ही अंकलेश्वरमध्ये पोहोचलोय आणि आता आम्ही जाणार आहोत डीमार्टला. तर डीमार्टमधून थोडंफार सामान घ्यायचं आहे आपलं घरातलं किराणाचं आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेरच जेवण बिवण करून घरी जाणार आहे. कारण शिवांशचं खूप मोठं प्लॅनिंग होतं पण ते काय पूर्ण झालं नाही म्हणून आपण जेवण करून जाऊया. आणि आता रविवार असल्यामुळे डीमार्टमध्ये पण एवढी गर्दी होती ना की कशी बशी पार्किंगसाठी जागा शोधली, गाडी पार्क केली आणि परत आतमध्ये गेलो. आतमध्येही प्रचंड गर्दी होती. मग जेमतेम आम्हाला लागणारं तेवढं सामान घेतलं आणि आता पावसाळा जवळ येत असल्यामुळे बघा ना इथं कसं पावसाळ्याचं सेक्शन आहे. तर रेनकोट आणि छत्र्या या बाजूला लावलेल्या आहेत. इथून रेनकोट आणि छत्र्या पण घेतल्या मुलांसाठी. शिवचा बड्डे आता जवळ येतोय, म्हटलं या बाजूला आलोच आहोत तर चला इथून शिवसाठी ड्रेस घ्यावा म्हणून. आणि डीमार्टमध्ये ना स्वस्तात मस्त खूप छान कपडे भेटतात. असंही मुलांना उंची वाढल्यानंतर 2-3 महिन्यात ते कपडे होत नाहीत म्हणून त्याच्यासाठी इथून ड्रेस घेतला. त्याच्यानंतर 8:15 8:30 झाले आम्हाला इथून शॉपिंग करता करता. मग परत आम्ही लगेचच घरी जायला निघालो आणि पटकन आता म्हटलं एवढ्या उशिरा घरी जाऊन स्वयंपाक तर काही करणं होणार नाही आणि करणारही नाही, मी यांना स्पष्ट सांगितलं. म्हणून मग आम्ही परत डायरेक्ट बाहेर गेलो जेवायला आणि खूप वेळ वाट बघितली. जेवण काही केल्या लवकर येतच नव्हतं आणि पोटात प्रचंड कावळे ओरडत होते शिवांशच्या तर खूपच जास्त. चला मग आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.